होणार आहे 2 डिसेंबरला। हो हो काय वाटतं शहरात कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे नगराध्यक्ष पदासाठी? नगराध्यक्ष पदासाठी तर मला प्राजक्ता कारूची चर्चा असल्याचं कुठल्या पक्षाच्या? बीजेपी पक्षाच्या आहेत भाजपचं. त्या. जेव्हाही थोडीशी अशी चर्चा होते तर मित्रांमध्ये असं ऐकायला मिळते की त्यांचं व्हिजन जे आहे ते खूप चांगलं आहे. उमरेडच्या विकासाला घेऊन त्या खूप म्हणजे सिरियस आहेत आणि ज्यांच्याकडून त्यांनी जर असं काही काम केलं तर एक नवीन व्यक्तीला चान्स मिळू शकतो. अच्छा, नवीन असल्यामुळे त्यांना करण्याची आवड पण राहील असं तरुण माझं आहे, मत आहे. युवा तरुण आहे, आहे, युवा आहे आणि नवीन त्या चेहरा आहे. व्यावसायिक असल्यामुळे हम्म, हम्म. त्यांना जाणीव आहे की कसं कोणत्या पद्धतीनं उमरेडला अजून डेव्हलप करता येईल. म्हणजे उमरेडच्या विकासाला चालना देतील असं बिलकुल तुम्हाला बिलकुल वाटते आणि 100% उमरेडचा माझं मत कायापालट आहे. करतील? बिलकुल कायापालट फक्त करतील. मूलभूत सोयी सुविधाच नाही तर रोजगारासारख्या गोष्टी त्या निकाली काढतील असं आजच्या वाटतंय? तारखेमध्ये म्हणजे कोणतंही इलेक्शन म्हटलं तर फक्त रोड नाले रस्ते यांच्यावरती नाही राहत तर याच्यापेक्षाही जास्त विचार करून उमरेडसाठी असं कोणीतरी पाहिजे असं माझं मत आहे की ज्यांनी बियॉन्ड द हे सगळं विचार केला पाहिजे. म्हणजे आपण दूरदृष्टीला ठेवून बिलकुल काम केली दूरदृष्टी पाहिजे. ठेवून काम केलं पाहिजे. ठीक आहे दादा, धन्यवाद. थँक्यू. काय वाटते नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असावा, कुठल्या पक्षाचा असावा असं वाटतं? कुठला पक्षाचा म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की जे एक म्हणजे खूप वर्षांनी मिळतंय, खूप गॅपने मिळतंय आणि निवडणुका आता म्हणजे होऊन राहिल्या खूप, म्हणजे जे डिले झालेलं आता ते उत्साह आता आहे. आहे, तो उत्साह सगळीचकडे खूप दिसून येत आहे. वातावरण खूप म्हणजे अगदी शिगोटीला पोहोचलाय. म्हणजे एकीकडे तापमानाचा पारा खाली घसरलाय तर राजकारणाचं तापमान वाढत आहे. वाढत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि सगळीकडे सगळ्याच पक्षाचं उत्साहाचं वातावरण दिसून राहिलंय. आपल्याला सगळेच जण, सगळ्याच पक्षाचे म्हणा किंवा अपक्ष सुद्धा म्हणा की सगळेच जण चांगली तयारी करून कसा राहिले. चेहरा पाहिजे नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला काय वाटतं? नगराध्यक्ष असं वाटतं की एक लेडीज यावी बा. तरुण असावा की कसा असावा? हा तरुण असावा आणि म्हणजे त्याला पण अनुभव येईल, त्याच्या पण आयडियाज आणि एज्युकेशनच्या म्हणजे एज्युकेटेड जर असला तो तर त्याचा सुद्धा त्याच्या एज्युकेशनचा फायदा आणि काही नवीन संकल्पना घेऊन, नवीन आयडियाज घेऊन, नवीन म्हणजे उमरेडच्या विकासासाठी म्हणून प्रभागाच्या वेगवेगळ्या सगळ्या प्रभागाच्या विकासासाठी तो प्रयत्नशील असावा. काही सोयी सुविधा ज्याच्याने उमरेडमध्ये एक उमरेडची इमेज छान होईल, उमरेड तालुका एक चांगला, नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड तालुका एक चांगल्या प्रकारे उभा राहील, या प्रकारे उमरेड शहर राहील आणि विकास होईल की नाही. उमरेड विकास शहराचा एक विकास झालेला असा एक आहे बा उमरेड, अशी उमरेडची एक नवी ओळख निर्माण झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये. नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत. एक दिवसाचा वेळ या ठिकाणी शिल्लक उरलेला आहे. प्रचार अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. उमरेड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 4 वर्षानंतर हो घातली आहे. 4 वर्षापासून नेतृत्वहीन असलेली उमरेड नगरपालिका आता मतदारांना संधी आली आहे की नगरपालिकेचं नेतृत्व, उत्तरदायित्व एका अशा सक्षम हातात जावं की जो उमरेडच्या विकासाला चालना देईल आणि उमरेड शहराचा कायापालट करेल. आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया जनमताचा कौल. तुमचं या ठिकाणीच मतदान आहे ना? काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल, भाजपाचा, काँग्रेसचा की शिवसेना शिंदे गटाचा? कमळाचा. का बरं कमळाचाच होईल? काय अपेक्षा आहे तुमचा त्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराकडून? काय अपेक्षा आहे? आमच्या नाल्या करून देईन म्हणणे. अच्छा, करून देईल म्हणे. कोण फक्त कमळवालाच म्हणे का बाकीचे पण म्हणे? बाकीचे म्हणते. पण तुम्हाला काय वाटते, कोणावर विश्वास आहे? विश्वास सगळ्यावरही आहे ना सगळ्यावरही नाही आहे. मग तुम्ही कोणाला साथ द्याल? कमळाले सगळे? कमळ कमळ कमळ. ओके. आता आपण प्रभाग 12 मध्ये आहोत. या ठिकाणी काही तरुण वर्ग आहे, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? समीर कदीर पटेल. काय वाटतंय 4 वर्षानंतर नगरपालिकेची निवडणूक येणार आहे आणि 2 दिवसांनी मतदानाचा दिवस आहे. म्हणजे 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या नगरपालिकेला कुठंतरी उत्तराधिकारी मिळणार आहे. तर तो भाजप, काँग्रेस आणि शिवसेना कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटते? तरुण माणसांना व्हायला पाहिजे अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आणि वरतून जे लढत आहे हे तिरंगी लढत आहे, म्हणजे तिहेरी लढत होणार आहे. हो. प्रभाग 12 मध्ये तिहेरी लढत होणार आहे. आणि
बरं, नगरसेवक पदासाठी काय परिस्थिती आहे इथली प्रभाग 12? नगरसेवकची परिस्थिती अशी आहे का जे लोक थोडक्या कारणमध्ये आपली सीट मागतात आणि बीजेपीचे महामंत्री राहून काँग्रेसची तिकीट मागते, तर आपल्या जनतानं त्यांना धडा शिकवायला पाहिजे. अद्दल घडवायला पाहिजे. अच्छा, पुन्हा काही सांगू इच्छिता? जसा आपला प्रश्न राहील तसं आपला उत्तर राहील. बरं, आता आपण वळूया यांच्याकडे. हा. काय नाव आपलं? माझं सचिन शामराव. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आता कसं आहे, लढत चालू आहे सर्वांची. असं वाटत आहे की नवीन युवक जो बी आहे आलेला आहे नवीन, त्यांना सहकार्य द्यावं असं सर्वांची इच्छा आहे. आणि नगरसेवक पदाची काय परिस्थिती आहे? कोणाकडे कौल आहे तुमचा? कौल आता का सांगू तुम्हाला मी, आता परिस्थिती सर्व बिघडलेली आहे. बीजेपी मधले काँग्रेसमध्ये गेलेले आहे, काँग्रेसमधले बीजेपी मध्ये आलेले आहे, आणि वरून जे सोनटक्के साहेब आहे ते बीजेपीतले आता ते धनुष्यबाणमध्ये गेलेले आहे. तिसरी आघाडी उभी झाली आहे. तिसरी आघाडी त्या उभी झालेली तिसऱ्या आहे. आघाडीचा प्रभाव या निवडणुकीवर होईल का? होईल ना, म्हणजे सर्वात जास्त तिहेरी लढत होईल असं वाटते तुम्हाला? होईल होईल होईल. आपल्यासोबत काही नागरिक आहेत प्रभाग 1 मधले, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संतोष गिरटकर. काय वाटते यावेळेस कोणाच्या हाती सत्ता जाईल नगरपालिकेची? भाजप, काँग्रेस की शिवसेना शिंदे गट? काँग्रेसच्या हाती जाईल सर. आपलं नाव? काय वाटते कुणाला यावेळेस नगराध्यक्ष होण्याची संधी मिळेल? भाजपला. भाजपला? का बरं भाजपला असं वाटते तुम्हाला? आमच्या उमरेडच्या विकासाचा हा जो बुधवारी एरिया आहे, हम्म. हा इकडचा काहीच विकास झालेला नाही. आता तुम्ही इकडे मध्ये सर्वात हे बुधवारी अलग वाटते ना, तर तुम्ही या भागाला जो गोटेखानी भाग आहे, हॉस्पिटलचा भाग, मठाचा भाग फसून राहते, दर्शनाला जातात, तिथं शिव मंदिर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही आहे, आणि दलदल राहते पावसाळ्यात तिथे यात्रा होते श्रावण महिन्यात. तर इकडचा विकास काहीच झालेला नाही. म्हणजे आता यावेळेस तुम्हाला नव्या चेहऱ्याला नव्या चेहऱ्याला तरुण निवडून व्यक्तीला येण्याचे- संधी द्यायची आहे. ठीक आहे, आता धन्यवाद. या ठिकाणी आम्ही जन्मापासून आमच्या 75 वर्षापासून आम्ही इथं राहतो. आम्हाला या एरियाच्या सर्व माहिती बरं, इकडे काँग्रेसच्या काळात काय विकास झाला? काहीच म्हणजे हा जो तुमचा परिसर आहे एकदम खेड्यात आल्यासारखं वाटतं खेळत आणि आल्यासारखं वाटतं. शहरापासून वेगळंच आहे, म्हणजे ग्रामीण. ग्रामीणच वाटते, अजूनही काहीच विकास झालेला म्हणून नाही. तुमची साथ यावेळेस. हा, बीजेपीला देऊ. ठीक आहे, धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं बोला. नाव? सचिन वाघमारे. काय सांगाल यावेळेस उमरेड शहराचं उत्तरदायित्व कोणाच्या हातात देऊ इच्छिता आपण? काँग्रेस पक्षाच्या. का म्हणून? का म्हणून का 5 वर्ष बीजेपी सरकारला आपण दिलं होतं, की त्यांनी 5 वर्षात काहीच काम नाही केलं, मनासारखं काहीच केलं नाही, काहीच नाही केलं, आणि म्हणून तुमचा कौल काँग्रेसच्या बाजूने. काँग्रेसच्या बाजूला आहे. कोणती सत्ता असो, काम झालं पाहिजे. आमच्या वार्ड नंबर 1 मध्ये एकही काम नाही झाले. बरं, ही भाजपची सत्ता यायच्या आधी कोणाची सत्ता होती? काँग्रेसची. मग अजूनही तुम्ही खेड्यात असल्यासारखेच का बरं आहे ना, वागता? ते याच्यामध्ये मेंबरची गलती आहे, अध्यक्षाची गलती आहे. ह्या वार्डातून पूर्ण कामे बायपासला गेले, इथे काहीच नाही. हा मागासवर्गीय आहे व हे आहे बुधवारी मध्ये तेली समाज सगळ्यात जास्त आहे, इथे एकही काम नाही केलं. चंबरचे चंबर पुढे फुटले आहे. बरं, काँग्रेसचे जे नेते आहेत हा. ते तेली समाजाचे नेते आहेत. हा, नेते तेली समाजासाठी त्यांनी काय केलं आजवर? त्यांनी त्याची सत्ता, आम्ही लहान होतो त्या पिरियड मध्ये, तेवढी समज नव्हती. पण त्यांनी इथे पाणी नाही येत होते, नळाचे हे केले ते केले. कोणती सरकार हो, बीजेपी असो का काँग्रेस हो, त्यांनी काम केलं पाहिजे. जनतेच्या हितासाठी काम केलं पाहिजे. नक्कीच. 5 वर्षापर्यंत चंबरचे गड्डे आहे, नाले आहे, जाम आहे, एक चंबर लावला नाही मेंबर लोकांनी. म्हणजे तुमचं मत कुणाला राहील एकदा सांगून द्या. जो काम करेल त्याला आहे. मी काँग्रेसलाही म्हणतो, जो ज्याची सत्ता आली त्यांनी काम केलं पाहिजे, आम जनतेचे काम केलं पाहिजे. नुसते हे पैसे खिलाव रोजच्या खाणेवाड्या पार्ट्या आहे, किती लाखो करोडो रुपये बर्बाद करत आहे. लोक इकडूनही खाते तिकडूनही खाते. मी हे नाही म्हणत आहो, हे खाण्याची पद्धत एवढी पैसा आहे कुठून? 30-30, 40-40 लाख रुपये एक मेंबर लावत आहे. तुमचं मत कोणाला राहील? तुम्ही कोणाला समर्थन द्याल ते सांगा. काँग्रेसला. बस, ठीक आहे, धन्यवाद. प्रभाग कुठला आहे तुमचा? 4 नंबर. येत्या 2 तारखेला नगरपालिकेची निवडणूक आहे.
तर तुमचा कौल कोणत्या पक्षाच्या दिशेने राहील, भाजप, काँग्रेस की शिवसेना? हा काँग्रेस, शिवसेना आणि बीजेपी आहे. हो, तर तुम्ही कोणाला निवडाल? असा काही विषय नाही. मग कसं आहे, जिथं मन झालं तिथं देऊ आपण, असं का कुणाला सांगून नाही करू शकत. अच्छा, तरी पण कोणत्या पक्षावर विश्वास आहे तुमचा, का त्या पक्षातले लोक किंवा पदाधिकारी कामं करतील? बीजेपी आहे, पंजाब पण आहे, आणि शिवसेना पण आहे. अच्छा, आता याच्या 3 मधून कोणाला मन द्यायचं, काही नाही करायचं, त्याच्या आपण नंतर पाहू. बर, ठीक आहे. प्रभाग 4 मध्ये या ठिकाणी काही लोक आहेत, नागरिक आहेत, आपण यांच्याकडनं जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रियाज अकबर पटेल. काय वाटतं तुम्हाला यावेळेस, म्हणजे 4 वर्षानंतर कोणीतरी उत्तराधिकारी मिळणार आहे नगरपालिकेला? 4 वर्षापासून वाऱ्यावर होती नगरपालिका, नेतृत्वहीन होती, कोणी नेतृत्व करायला होतं नाही. तर आता तुमचा कौल कुणाकडे राहील? जे विकास करेन ते विकास भाजप, आपलं- काँग्रेस की शिवसेना, कोण? काँग्रेस की शिवसेना तसं नाही. आपलं तर आता ज्याची सत्ता आहे आता वरती तेच राहिलं तर चांगलं असं का फंड येते, सर्व येते पूर्ण. अच्छा, असं आपली इच्छा आहे. म्हणजे आपण भाजपाकडे कौल दाखवत आहात असं म्हणायला काही हरकत नाही, हा, तर तसं कारण केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. तेच आहे ना, ठीक चांगलं आहे आहे ना. दादा, धन्यवाद. आपल्यासोबत पुन्हा काही आहेत अजून, त्यांच्याकडून. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण, आपला कौल कोणाच्या दिशेने राहील? आपला कौल आता भारतीय जनता पार्टीकडे आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या प्राजक्ता कारू ह्या एक सोशल वर्कर महिला आहे, त्यांचं नाव बी चांगलं आहे, काम चांगलं आहे, कितीतरी अवॉर्ड त्यांना मिळालेले आहे. तर आमचा कौल तर प्राजक्ताताई कारूकडे आहे. म्हणजे नवा चेहरा, नवा चेहरा, तरुण चेहरा, आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या उभरून आलेल्या आहे आणि संधी मिळाली आहे त्यांना. त्या संधीचे त्यामुळे सोनं तुमचा कौल हो त्यांच्याकडे. संधीचे सोनं करणार आहे त्या. त्यामुळे आमचा कौल जे समजा आमच्या पूर्ण एरियाचा कौल अच्छा. प्राजक्ताताई कारू सोबत आहे. दादा आपण काय सांगाल? मी सांगेन भारतीय जनता पार्टीकडून आम्ही आहो. त्यामुळे का 5 वर्षामध्ये काँग्रेसवाल्यांना काही काम केलं नाही. आता हे नालीचे काम कोणत्याही मुंबई येऊन नाही, पण आपल्या घरामध्ये पाणी घुसलं आहे पावसाळ्यामध्ये. त्यामुळे आम्ही नाराजी आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी आम्हाला दोन्ही तिन्ही कमळ. आपलं नाव? दिनेश प्रभाकर प्लांडोरकर. ठीक आहे दादा, धन्यवाद. काकू काय सांगाल आपण? नमस्कार. 2 तारखेला नगरपालिकेची निवडणूक आहे आणि भाजप, काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट अशी तिहेरी लढत यावेळेस होणार आहे. तर आपला कौल कोणाच्या बाजूने राहील? कमळाकडे, भाजपकडे. का म्हणून कमळाच्या बाजूने कारण राहील? की त्यांनी पुष्कळ कामं केले आहे आजपर्यंत, नाही का? भरपूर काम. तुमचा विश्वास आहे हो, त्या आमचा पक्षावर आणि विश्वास. त्या हो, हो. पक्षातील हो. उमेदवारांवर? हो. ठीक आहे, तिने धन्यवाद. उमेदवार खूप चांगले आहे यावर्षी. नवीन उमेदवार आहे, चांगलं. आम्ही त्यांनाच निवडून देऊ. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. आमचं मत तर त्यांनाच. काय वाटतं तुम्हाला यावेळेस, म्हणजे पहिला जो चान्स मिळाला आहे तुम्हाला मतदानाचा, तर तुमचा कौल कोणत्या पक्षाच्या बाजूने असेल? भाजप, काँग्रेस की शिवसेना? आता तर जे चांगलं वगैरे काम करत असेल त्यांनाच तेच निवडून यायला पाहिजे. तसं तर इकडे काँग्रेसच येते, फक्त तर काँग्रेसच यायला पाहिजे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाम श्रीमती शशिकला बेले. आपण प्रभाग 1च्या रहिवासी आहात. हो, प्रभाग काय 1. सांगाल, नगरपालिकेची निवडणूक आहे? हो, मी नगर परिषद सदस्य होती. अच्छा, हा, तर- अध्यक्ष पण होती. हो ना. हम्म. तर तुमचं समर्थन कुठल्या पक्षाला राहील, भाजप, काँग्रेस की शिवसेना, धनुष्यबाण? मी तर काँग्रेसचीच आहे, त्याच्यामुळे माझं समर्थन काँग्रेसलाच राहील. प्रभाग 4 मधल्या काही महिला आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार, आपलं नाव? मी श्वेता सुरेशराव चिचमलकर. नगरपालिकेची निवडणूक आहे आणि रिंगणामध्ये भाजप, काँग्रेस तथा शिवसेना, शिंदे गटाचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी. आपला कौल कुणाकडे राहील, काय वाटतं तुम्हाला? माझा कौल पंजाकडेच आहे, काँग्रेसकडे. आता आपण प्रभाग 6 मध्ये आलेलो आहोत. नमस्कार. नमस्कार. 2 तारखेला नगरपालिकेची निवडणूक आहे हो जी. आणि भाजप, काँग्रेस सोबतच शिवसेना, शिंदे गट व अनेक पक्ष रिंगणात आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी आपला कौल कोणासोबत राहील? जो जनतेचे काम करू शकते, जनतेला विचारपूस करून आपले मत मांडू शकते, तोच नगराध्यक्ष होऊ शकतात. तर काका नमस्कार. आपलं नाव? कौरू भांडे. कोणत्या प्रभागात राहता? मी प्रभाग नंबर 6. काय सांगाल, 2 दिवसांनी नगरपालिकेची निवडणूक आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यापैकी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराकडे तुमचा कौल राहील नगराध्यक्ष पदाचा?
नगराध्यक्ष पदाचा कोण वाटते की जो उमरेड शहराचा कायापालट करेल किंवा विकास करेल? भाजपाचे राहील. म्हणजे प्राजक्ता रोहित कारू. ठीक आहे काका, धन्यवाद. मांढरे कुठं राहता, कोणत्या प्रभागात? गांगापूर वार्ड क्रमांक 5. 2 दिवसांनी नगरपालिकेची निवडणूक आहे. काय सांगाल, भाजप, काँग्रेस आणि शिवसेना तथा या अच्छा, तुमचा कल काँग्रेसकडे राहील. ठीक आहे, धन्यवाद. पंजा. आपलं नाव? अशोक गिरटकर, कुठे राहता, कोणता प्रभाग? गांगापूर. 2 तारखेला नगरपालिकेची निवडणूक आहे. हो. तर कोणत्या पक्षाला तुमचा कौल राहील? म्हणजे भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट किंवा उबाठा यापैकी चारही पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे आहेत. तर तुमचा कौल कोणत्या उमेदवाराकडे किंवा कुठल्या पक्षाकडे राहील? मला एकही पसंत नाही. मग काय करणार तुम्ही 2 तारखेला? नोटाला देते. वा, ठीक आहे, ओके, धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव? मुकुंदा नागपुरे. पालिकेची निवडणूक आहे. काय सांगाल, कोणत्या पक्षाकडे आपला कौल राहील? सध्या तर काही सांगता येत नाही म्हणा, पण म्हणजे भाजप पक्ष जास्त चालतो. अच्छा, बीजेपी. का म्हणून तुम्हाला भाजपवर विश्वास ठेवावा असं वाटतं? काही नगराध्यक्षाचा उमेदवार जास्तीत जास्त शिकलेला आहे आणि तिथले उमेदवार पण म्हणजे थोडे बरे वाटते. नवीन चेहरा आहे, नवीन प्राजक्ता चेहरा. रोहित कारू यांच्या नवीन. रूपात मिळालेला हा, उमरेड हा. नगराला. नवीन चेहरा म्हणजे उमरेड नगरीचा कायापालट करतील, विकासाला चालना देतील असं वाटतं असं तुम्हाला? वाटते, असं वाटते. बेरोजगार तरुणांना तथा महिलांना त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील असं वाटतं? त्यांना अनुभव आहे रोजगाराचा, त्याच्यामुळे ते करतीलच. ठीक आहे, धन्यवाद. काय सांगाल, नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा व्हावा असं तुम्हाला वाटतं? बीजेपीच्या काय नाव आहे त्या उमेदवाराचं? रोहित कारू म्हणजे त्यांच्या पत्नी. काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्याकडून आणि विश्वास का म्हणून तुमचा आहे त्यांच्यावर की हेच आपल्याला नगराध्यक्ष म्हणून पाहिजे आहे? काम केले पाहिजे, दुसरं काही नाही आपलं. अच्छा, म्हणून नव्या व्यक्तीला संधी नव्या- दिली पाहिजे असं हा. तुम्हाला वाटत आहे? ठीक आहे, धन्यवाद. आपलं स्वराली वैरागडे, कोणत्या प्रभागात राहता? प्रभाग क्रमांक 11. तर कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाचा म्हणजे कोण नगराध्यक्ष व्हावं असं तुम्हाला वाटतं? आता सगळेच सारखेच आहेत, आपल्याला काही असं म्हणजे मला तर तेवढं याबद्दल कळत नाही, पण जे पण निवडून येतील त्यांनी उमरेडचा विकास केला पाहिजे असंच मला वाटते. सुधारणा तर व्हायलाच पाहिजे. काय नाव आपलं? कृतिका प्रमोद देशमुख. तुमचं मतदान आलेलं आहे? यापूर्वी मतदान केलं आहे का? केला आहे. कितीदा? एकच दाखल. म्हणजे लोकसभा, विधानसभा की नगरपालिकेत? काय वाटतं, नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो कसा पाहिजे आपल्याला? कोण पाहिजे नगराध्यक्ष म्हणून? कोणी झालं तरी चालते, पण काम बरोबर केले पाहिजे त्यांनी. उमरेडचा विकास झाला पाहिजे चांगला. कशा प्रकारे विकास पाहिजे आपल्याला? फक्त रस्ते, नाल्या, पाणी, स्वच्छता एवढंच पाहिजे की अजून काही पाहिजे? कशा प्रकारे विकास झाला पाहिजे उमरेड शहराचा? ज्या ज्या जागा व्यापून घेतल्या आहेत त्या ठिकाणी पार्किंगची सोय केली पाहिजे. बाजारपेठेत पुन्हा स्वच्छतागृह नाही आहेत. महिलांसाठी संरक्षण जे काही आहे त्याच्यासाठी पुन्हा आणि स्वच्छ पण ठेवलं पाहिजे. सर्व प्रसाधन गृह पाहिजे आणि कुठे पाहिजे प्रसाधन गृहे? गर्दीच्या ठिकाणी. कुठे कुठे काही नाव सुचवाल तुम्ही अशा ठिकाणी जिथे गरज आहे? मार्केट आहे, बायपास आहे पुन्हा आणि ते राहिले तरी ते स्वच्छ बाजारपेठ वगैरे आहे तिकडच्या साईड वगैरे. पुन्हा महिलांसाठी काही वाटतं की ह्या काही गोष्टी झाल्या पाहिजे रोजगाराच्या बाबतीने म्हणा किंवा काही? हो, झालंच पाहिजे. ठीक आहे, आपलं नाव? कृतिका देशमुख. ठीक आहे, धन्यवाद. मी लता मोहिनकर, आशा वर्कर आहे, अच्छा, वार्ड नंबर 8 कावरापेठ. तर मला वाटते आपला जो नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, तो कोणीही असो, पण त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे और चांगलं करायला पाहिजे आणि आपल्या उमरेडच्या विकासासाठी जेवढं चांगलं होतील तेवढं चांगल्या तऱ्हेने काम करायला पाहिजे. कोणत्या पक्षाकडे तुमचा कल राहील काय वाटतं? आता मी पक्ष नाही आहे, आता जे पण माझ्या मनात आहे माणूस, मी पक्ष नाही पाहायचा आहे, मनातच ठेवायचं, उघड नाही करायचं. माणूस पाहायचा आहे आणि मला माहिती माणूस नाही, महिला मला महिला माहिती आहे की कोण आपल्या उमरेडच्या विकासासाठी काम करेल और महिलांच्या सक्षमीकरणासाठी, उमरेडच्या स्वच्छतेसाठी. जसं आता स्वच्छालय नाहीच आहे आपल्या उमरेडमध्ये, खूप कमी प्रमाणात आहे, तरी ते 2-3 स्वच्छालय आहे. तर माझी इच्छा आहे की आपल्या उमरेडमध्ये महिलांसाठी स्वच्छालय व्हावं आणि स्वच्छतेचं प्रमाण अजून जास्त प्रमाणे वाढावं आणि महिलांसाठी
मुलांसाठी चांगल्या प्रकारे रोजगार पण उपलब्ध व्हावं. नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत. येत्या 2 तारखेला मतदान आहे उमरेड नगरपालिकेचे. तर सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन शहराच्या विकासासाठी, शहराच्या बळकटीसाठी हातभार लावावा. गेल्या 4 वर्षांपासून नेतृत्वहीन असलेलं हे उमरेड शहर आणि उमरेड नगरपालिका एका चांगल्या सक्षम नगराध्यक्ष उमेदवाराच्या हाती देऊ म्हणजे उमरेडचा कायापालट होण्याची संधी आता आहे. तर तुम्ही मतदानापासून वंचित न राहता प्रत्येकाने आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून मतदान करावे, हीच नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ललित कांतीलाल ठक्कर. काय सांगाल, 2 दिवसानंतर नगरपालिकेची निवडणूक आहे. अगदी आता उत्साह शिगेला पोहोचत आहे लोकांचा आणि 4 वर्षाच्या प्रशासकाच्या काळानंतर ही निवडणूक होऊ घातली आहे. काय सांगाल, कोणाकडे कल राहील तुमचा? कल जो विकास करल, कारण कसं आहे आपल्याला उमरेड मध्ये 2 इलेक्शन झाले माग, त्या इलेक्शनचा काही बेनिफिट मिळालेला नाही आणि या इलेक्शन मुळे आपल्या उमरेडचं भवितव्य याच्यावर अवलंबून आहे. निर्णायक ठरणार आहे ही हो, निवडणूक. निर्णायक ठरणार आहे, कारण आपल्यासाठी विकास खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे विकास काहीच झाला नाही. बरं, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले, खासदार आणि आमदार दोन्ही काँग्रेसचे. तर हो. त्यांच्यामुळे काही विकास कामात गती मिळाली का? नाही, काही असं दिसलं काहीच नाही. पण मला आशा आहे की हे जे नगराध्यक्ष जो कोणी बनेल तो या उमरेडसाठी त्याला करणंच पडेल, म्हणजे त्याच्या विकासात्मक कामं करणंच अच्छा, म्हणजे पडेल. त्याच्या अस्तित्वाची ही लढाई असेल आहे. अस्तित्वाची लढाई तरी असेल. पण भाजप, काँग्रेस आणि शिवसेना, शिंदेसेना तथा उबाठा व अन्य पक्ष यापैकी तुमचा कल कोणाकडे राहील? तर ते आपण सांगू शकत नाही. हे मतदान म्हणजे गुप्त मतदान आहे, मतदान. आपण सांगू शकत नाही जाहीररित्या. ठीक है सर, पण धन्यवाद. तुम्ही माझ्या बोलण्यावरून समजून गेले असाल तर का माझे कौल कोणाकडे आहे? जनता सब जानती है. हो. आपण आता प्रभाग 2 मध्ये आहोत. इथे एक भाजी विक्रेते आहे आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, नाव काय आपलं? विलास रेवतकर. काय सांगाल, 2 दिवसानंतर नगरपालिकेची निवडणूक आहे. बोला ना. येत्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक आता होणार आहे. कसं वाटतं, उत्सुकता आहे की नाही आहे? आहे ना, उत्सुकता आहे ना. कोणत्या पक्षाकडे कल राहील तुमचा? भाजप, काँग्रेस की शिवसेना? कोण पाहिजे, कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं वाटतं? कोणत्या पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? नगराध्यक्ष व्हायच्या आता तर बीजेपीचे चालू आहे. काय नाव आहे उमेदवाराचं? प्राजक्ता रोहित कारू. आपलं नाव? श्रावण हत्तीमारे. आणि आता प्रचार अंतिम टप्प्यावर आहे. तर आता काय वाटतं तुम्हाला, 4 वर्षानंतर ती वेळ येणार आहे की नगरपालिकेचा उत्तराधिकारी नेमण्याची वेळ आपल्याकडे आली, ती संधी मिळत आहे. आपला कल कुणाकडे असेल, भाजप, काँग्रेस की शिवसेना? कोणत्या पक्षाचे आहेत? कमळ. आता आपण प्रभाग 3 मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही आहेत आपल्यासोबत नागरिक, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? तुषार महादेव निमजे. काय तुमचा कल कुणाकडे असेल, भाजप, शिवसेना की काँग्रेस? कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? नगराध्यक्षासाठी तर रोहित कारूचं चांगलं आहे. त्यांच्या मिसेसचं काय नाव? प्राजक्ता रोहित कारू राहील. कोणता प्रभाग आहे तुमचा? मी 2 मध्ये. काय वाटतं तुम्हाला, कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून उमेदवार पाहिजे तुम्हाला? भाजपच्याच असायला पाहिजे. काय नाव आपलं? माझ्या साहिल शिवरकर. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? विजय मांढरे. कुठे राहता? इथं प्रभाग 3. काय वाटतं तुम्हाला, कोणत्या पक्षाचा? भाजपा. भाजपा. काय सांगाल, कोणत्या पक्षाकडे तुमचा कल असेल, कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? असं तर आता 3-3, 4-4 आहेत, त्याचं आता कोणाचं नाव घेऊ? तरी पण एक असा चेहरा जो तुमच्या मनात आहे. तर आहे ना बीजेपी वाले. काय नाव त्यांचं? काय नाव आहे? प्राजक्ता रोहित कारू. पारू. काय नाव आपलं? माझं नाव आहे सतीश रामेश्वरजी छाडे. कोणत्या प्रभागात राहता? प्रभाग क्रमांक 2. बरं, 2 दिवसानंतर नगरपालिकेची निवडणूक आहे. तर तुमचा कल कुठल्या पक्षाच्या उमेदवाराकडे असेल, कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते तर
जो सुशिक्षित आहे आणि जो लोकांच्या भावना समजू शकते आणि लोकांची मदत करू शकते त्या व्यक्तीला आपण निवडून द्यावं. कोण आहे असं? असं तर आता भरपूर लोक आहेत. सुशिक्षित कोण आहे? सुशिक्षित म्हणजे कारू मॅडम आहेत. अच्छा, त्यांचं नाव काय? प्राजक्ता रोहित कारू. कारू. म्हणजे आपला कॉल त्यांच्या बाजूनं असेल असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. जय श्रीराम. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मनोहर खापेकर. कोणत्या प्रभागात राहता? 2. काय वाटतं तुम्हाला 2 दिवसानंतर निवडणूक होणार आहे नगरपालिकेची, कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटते? आपल्याला म्हणजे प्राजक्ता रोहित कारू म्हणजे भाजपा. भाजपा. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? दिलीप बावनकर. प्रभाग कुठला आहे आपला? प्रभाग क्रमांक 2. काय वाटतं यावेळेस तब्बल 4 वर्षानंतर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे किंवा नगराध्यक्ष निवडण्याची संधी आपल्याला 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येत आहे, तर काय सांगाल कुठल्या पक्षाच्या उमेदवाराकडे आपला कल राहील? पक्षाचे नाव डायरेक्ट घेऊ शकत नाही, पण जो काम करू शकते. अच्छा, त्याचं आता चालू आहे. आता 2-3 दिवस अजून वेळ आहे आपल्याला. 2-3 दिवसांनी सर्वे करू आपण. जो आपला योग्य उमेदवार वाटला त्याला आपण करू. ठीक आहे, धन्यवाद. सुरू कर. काय नाव आपलं? लक्ष्मी किन्नागे. कुठे राहता? कोणता प्रभाग? 2. प्रभाग 2. काय वाटतं 4 वर्षानंतर आता निवडणूक होणार आहे नगरपालिकेची 2 दिवसानंतर, तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार यावेळेस, तर काय उत्साह आहे तुम्हाला? काय वाटतं? आनंद वगैरे वाटतो? काहीच नाही. मेन गोष्ट म्हणजे आता जे प्रकरण चालू आहे असे बलात्काराचे याच्यावरचे वगैरे नाही का, सरकारनं त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. कारण की निवडणूक हा फक्त त्याचा अजेंडा राहते, बस बाकी काहीच नाही आहे. म्हणजे सत्ता येतपर्यंत हे लोक गरीब लोकांशी म्हणजे हात मिळवणं, पाय लागणं हे सगळं वगैरे करतात. मग त्याच्यानंतर ते निवडून आले का मग त्यांना गरीब जनतेशी काही तुमचा कल कोणत्या पक्षाकडे राहील? भाजप, काँग्रेस की शिवसेना? दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संदीप यादव. 2 दिवसानंतर उमरेड नगरपालिकेची निवडणूक आहे, तर काय वाटतं तुम्हाला कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं वाटतं? आम्हाला उमरेड नगरीमध्ये आपले सोनटक्के साहेब धनुष्यबाण शालिनी दिलीप सोनटक्के, त्यांच्याकडे तुमचा कल आहे? शालिनी दिलीप सोनटक्के. कामाची आवश्यकता आहे उमरेडमध्ये, तर काम करणारा नगराध्यक्ष पाहिजे. कोणता चेहरा वाटतो तुम्हाला विश्वास टाकण्याला की याच्यावर विश्वास टाकला तर हा काम करेल? जसं बीजेपी मध्ये आहे. काय नाव त्यांचं? विश्वासू आणि ते रोहित प्राजक्ता. आम्ही पाहू आता सुरेखा रेवतकर त्यांना देऊ. हा नगरसेवक. नगराध्यक्ष आम्हाला तरी वाटते की रेवतकर मॅडम झाल्या पाहिजे. आणि 4 वर्षानंतर नगराध्यक्ष पदाची निवड करायची संधी येणार आहे, तर काय वाटतं कुठल्या पक्षाला आपला कल राहील? पक्षाच्या कल तसं तर सांगता येत नाही, कारण की दोन्ही पक्ष एक सारखे दिसून राहिले आता, तर ते आता वेळेवरच समजणार आपल्याला. लढत कशी होईल, कसं काय वाटतं? लढत तर एकदम जबरदस्त होईल. दुहेरी लढत की तिरंगी लढत? तिरंगी लढत. निवडणूक आहे म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे, तर त्या लोकशाहीच्या उत्सवात आपण सहभागी होणार ना? आपला कल कोणत्या पक्षाकडे राहील? कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? जे विकास करतात, जे चांगले काम करतात त्यांच्या बाजूने आपला. कोण आहे विकास करणारे? ते आम्ही कसं सांगायचं आता सध्या, नंतर सांगू. बरं, आपलं नाव? प्रदीप शेंडे. प्रभाग कुठला आपला? प्रभाग क्रमांक 7. कोणत्या पक्षाला म्हणजे किंवा कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? पक्षाचं नाव घेता येणार नाही, पण जो उमेदवार चांगला आहे आमच्या दृष्टिकोनातून आणि नेहमी आमच्या नजरेसमोर आहे, काम करतो आहे, अशाला वोटिंग आम्ही करणार. बरं, आलो आहोत प्रभाग क्रमांक 7 मध्ये. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मंगेश काय. 2 दिवसानंतर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि तब्बल 4 वर्षानंतर आपल्याला सर्वांना नगराध्यक्ष निवडायची संधी मिळत आहे, तर काय वाटतं कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? पक्षाचा म्हणजे आता सर्वात महत्वाचं म्हणजे इथे पक्ष पाहिल्या जात नाही, कारण पक्षाचे उमेदवार आणि आमचे जे गावातील संबंध आहे ते खूप महत्वाचे असतात. तर आता मी जरी एखाद्या पक्षाचा कट्टर जरी असलो तरी माझा मित्र समजा एखादा असला उभा आणि आमचे घरगुती संबंध असले तर तिथं मत करावं लागतं. पण नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी काय सांगाल मग तुम्ही?
नगराध्यक्षाचा नवा चेहरा मिळत आहे कारू. अच्छा, आणि सर्वजण लाईक करत आहे आज. का म्हणून प्राजक्ता रोहित कारूच? कारण एक नवीन चेहरा आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचं त्यांनी जे वचननामा वगैरे जे जाहीरनामा वगैरे जो काही आणि जो प्रचार चालू आहे त्यावरून वाटत आहे की असं ते काम करतील. म्हणजे चांगलं काम तरुणांसाठी, करतील. सुशिक्षितांसाठी तरुणांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध रोजगारांसाठी करून देऊ देतील. असं त्यांच्या वचननाम्यात नमूद केलं आहे. म्हणून तुमचा त्याच्यामुळे विश्वास त्या विश्वास गोष्टीवर आहे आहे. दादा, काय नाव आपलं? श्रीकांत काळे. काय वाटतं तुम्हाला, 2 दिवसानंतर नगरपालिकेची निवडणूक आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कुठल्या पक्षाचा असावा असं तुम्हाला वाटतं? अध्यक्षपदाचं आता कारूचंच नाव म्हणजे प्राजक्ता रोहित कारू. प्राजक्ता रोहित कारू. का म्हणून वाटतं तुम्हाला? आता नवी संधी देण्याच्या विचार, रोजगार, नवीन प्रकल्प उमरेडामध्ये म्हणजे त्यांच्या वचननाम्यात त्यांनी तसं सांगितलं आहे. आणि नवीन चेहरा म्हणून आहे. तुम्हाला वाटतं की बिलकुल, विश्वास बिलकुल. टाकला पाहिजे? विश्वास टाकला पाहिजे. नवीन काहीतरी उमरेडात होईल. म्हणजे उमरेड नगरीमध्ये काहीतरी नव्या गोष्टी घडण्याची संधी आहे. काहीतरी नवीन घडेल. काय नाव आपलं? समीक्षा किशोर जोशी. काय करता? माझं BSc झालंय. तर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि नगराध्यक्ष पदाचा चेहरा तुम्हाला कसा पाहिजे, तसेच 4 वर्षानंतर ही संधी मिळत आहे, तर कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? कारू. प्राजक्ता कारू. तर काय वाटतं तुम्हाला, कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं वाटते? जो काम करते व्यवस्थित तो नगराध्यक्ष व्हावा. आहे की नाही? कोणत्या पक्षाचा वाटते की काम करेल? आता आल्यावर काही खरं नाही. आता आम्ही सांगू शकत नाही कोण काम. आपलं नाव? सुनील तुकारामजी कापसे. कुठे राहता? प्रभाग 3. काय वाटते, कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? काँग्रेसकडे तुमचा कल आहे. काय वाटतं, कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा? कोणत्या पक्षाकडे कल राहील तुमचा? कारू. पूर्ण सांगा. बीजेपी कारू. आपलं नाव? शेखर चौधरी. कोणत्या प्रभागात राहता? एक म्हणजे काय वाटते, कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष होईल असं तुम्हाला वाटते? रोहित कारू. पक्का? म्हणजे प्राजक्ता रोहित कारू. का म्हणून असं वाटते? म्हणजे नवीन आहे, नवीन चेहरा. गंगाधर तिळरांदे. प्रभाग आपला? 7. काय वाटते, कोणत्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटते? तर नगराध्यक्ष तर बीजेपीचा व्हायला पाहिजे. म्हणजे प्राजक्ता रोहित कारू. हो. आणि हा जो एरियाचा जो म्हणजे नगरसेवक आहे हा विकास जास्त मतं घेऊन निवडून येईल आणि ते आपली नाव लेंडे मॅडम. म्हणजे तुमचा कौल भाजपच्या दिशेने. निवडणूक होणार आहे तर कुठल्या पक्षाकडे तुमचा कौल राहील किंवा कोण उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? नवीन चेहरा पाहिजे. कोण आहे नवीन चेहरा? नवीन चेहरा आता पहा कसा असावा तो नवीन चेहरा? कसा यंग असावा आणि काम करणारा असावा. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्ही जे सांगायचं आहे ते सांगून दिलं. उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? माझ्या मतानं कमळ भाजपाचा नगर अध्यक्ष व्हावा असे माझी इच्छा आहे. प्राजक्ता रोहित कारू. प्राजक्ता रोहित कारू. आणि 4 वर्षानंतर या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? आम्हाला असं वाटतंय का उमरेडात कोणी नगर अध्यक्ष यो चांगला यो, उमरेडची जे कमी आहे, जे कामाची गरज आहे ते हवे आणि जो चांगला माणूस आहे, जो काम करू शकतो, ज्यांना पूर्ण अनुभव आहे त्यांनाच नगर परिषदेमध्ये लोकांना त्यांना हे आणलं पाहिजे. कसं आहे, ज्यांना काही माहित नाही. आणि तब्बल 4 वर्षानंतर आपल्याला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? नगराध्यक्षासाठी तर मला वाटते बीजेपी आहे चांगला उमेदवार आणि काँग्रेसही चांगला उमेदवार आहे. तुमचा कौल कुणाकडे राहील? आता पाहू ना, ते आता सांगणार नाही होणार. संजय खनोरकर. प्रभाग कुठला आपला? प्रभाग क्रमांक 8. पालिकेची निवडणूक होणार आहे बरोबर. आणि 4 वर्षानंतर ही संधी आता आपल्याला उपलब्ध झाली आहे. काय वाटतं, कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष होईल? असं काही सांगता येणार नाही नगराध्यक्ष पदाकरता कोण आहे, पण सर्व नगराध्यक्ष पदाकरता जेवढेही उमेदवार आहेत त्या सर्वांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नगरसेवक
या पदाकरताही जे लोक उभे आहेत त्या सर्व पक्षातील लोकांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. पालिकेची निवडणूक आहे आणि 4 वर्षानंतर या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हायला मिळणार आहे. काय वाटतं, कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं वाटतं तुम्हाला? ते तर माझ्या हिशोबाने पंजाब म्हणजे सुरेखाताई गंगाधर रेवतकर. नगरपालिकेची निवडणूक आहे. अच्छा. कुठल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष व्हावा असं तुम्हाला वाटतं? आता आपण तर सध्या तर मी याच्याबद्दल काही बोलू शकत नाही, कारण का आता तिहेरी राजकारण आहे, म्हणजे तिहेरी लढत होईल. तिहेरी लढत होईल. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अजय कृष्णराव लधवे. प्रभाग कुठला आहे? प्रभाग नंबर 10 आहे. नगराध्यक्ष पदासाठी इकडे चर्चेमध्ये तर दोन्ही चालत आहे, काँग्रेसनं पंजाब. माझे नाव राहुल लक्ष्मण सहारे. प्रभाग 11. काय वाटते, कोणाची चर्चा सुरू आहे जोरात? मला तर वाटते काँग्रेसची आहे, कारण की काँग्रेसने पुष्कळ कामं केली आहे. बीजेपीने काय केलंय 15 वर्ष येऊन, त्यांचे भावाचे हे होतं, त्यांनी काहीच नाही केलं. याच्या पहिलं पण काँग्रेसची सत्ता होती, त्याने पुष्कळ कामं केली. गंगाधर रेवतकरनं आमच्या सोनेझरी इलाका, सोनेझरी सारखी झोपडपट्टी या उमरेड मध्ये नाही आहे. जे पण झोपडपट्ट्या आहेत त्या सोनेझरी सारख्या नाही. चकाचक लाईट आहे, पाण्याची व्यवस्था केली. आमच्या काळात, आमच्या आईबाबाच्या काळात पाण्याची व्यवस्था नव्हती. सगळ्यात पहिलं बोरिंग त्यांनी बनवली. एखादी छोटा मोठा कार्यक्रम करायचा राहिला तर हॉल बनवला त्यानं, घरकुल बनवून दिले, सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या. आता त्यांनी पट्ट्याचे पण आम्हाला हे केलं आहे. आता काही दिवसांना पट्टे पण मिळून जाईल. सगळ्या गोष्टी ते गंगाधर रेवतकरने केल्या आहे. येणारा तोच आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. आपण